सांगली जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा. नोकर भरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द. खोत पडळकरांना दणका. राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना सरकारने आपले म्हणणे मांडावे, परंतु त्यासाठी नोकर भरती थांबवता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने बँकेतील नोकर भरती सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सांगली जिल्हा बँकेतील तब्बल 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. सांगली जिल्हा बँकेने 24 जूनपासून IBPS मार्फत नोकर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून अद्याप अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 22 नोव्हेंबर 2026 रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वीची संस्थांच्या ठरावांची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली. याच कारणास्तव राज्याच्या सहकार विभागाने 2 जुलै रोजी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. सहकार विभागाच्या या निर्णयानंतर बँक व्यवस्थापनाने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरती आणि कारभारावरून गेल्या 2 वर्षापासून आक्रमक असलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी बँकेची निवडणूक अवघ्या 4 महिन्यांवर आलेली असताना ही भरती प्रक्रिया राबवली जात असल्याची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या तक्रारीची थेट दखल घेत सहकार आयुक्तांनी सदर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश काढल्याने या नोकर भरतीवरून सुरू असलेला हा वाद आता अधिकच चिघळला आहे.